मॉर्निंग सगळ्यांना. आज अर्णवने रात्री थोडं जागवलं, सकाळी उठून मी आवरले आणि त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी छान बनवावं. आमचा तर नाश्ता बाहेरून येईल, पण त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी स्वीट बनवते. आणि जी आधी क्लिप टाकली ती रात्रीचे खूप छान मस्त खेळत होता माझ्याबरोबर, रडत पण होता. त्याला झोपून आता सगळं आवरते पटकन, मग उठल्यानंतर आहेच त्याच्याबरोबरची ड्युटी. विचार केला की शिरा बनवूया, कारण अर्णव खातो आवडीने, त्याचे डॅडाही खातात आणि गुळातला शिरा म्हटलं बनवावं. कारण साखरेपेक्षा गुळ हेल्दी लहान मुलांना असं बोलतात तरी. म्हणून किचनचं सेटअप करून घेतलं. आज पनीर, पुलाव आणि बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड बनवायचं होतं. तसं शॉर्टकटच होतं. आज उपवास असल्यामुळं व्हेजिटेरियन पूर्ण मेनू होता आणि म्हटलं घरीच बनवावं, कारण आपल्या हाताची चव आणि म्हणतात नाही का, थोडंसं बाहेरच्यांना जास्त कुणाला बोलत होतं, फक्त घरचीच होती, कारण पाऊस वगैरे आहे. त्याच्यामुळं थोडक्यातच म्हटलं बड्डे करावा, म्हणून पनीर वगैरे मॅरिनेट करून ठेवला आणि तयारी करून घेतली. कारण आज अर्णवचे डॅडा बाहेर जाणार होते, त्यांची एक मीटिंग होती आणि अर्णव कसा दिवसभर असेल सांगता येत नाही. आणि आज पूर्ण जबाबदारी खुशीवरतीच होती. रात्री पण त्याने थोडा त्रास दिला होता, म्हणून उशीरपर्यंत झोपून राहिला. उठला तसं बघा फ्रेश एकदम, कारण उठल्या उठल्या डॅडाने घेतलं आणि सगळी चेहऱ्याच्या समोर दिसलीत. मग तो खुश एकदम. खुशीने पण त्याला गिफ्ट दिलं, एक ग्रीटिंग आणि बॉल, आणि मी पण विश करून घेतलं. खूप छान वाटतं. 1 वर्षाचा प्रवास तसा खूप छान गेला. आठवणी खूप अशा छोट्या मोठ्या म्हणतात ना, खूप छान वाटतं लहान मुलं असली की. त्रास काय हा होतच असतो, परंतु मुलांचं लहानपण बघायला भेटणं पण खूपच म्हणजे एक वेगळीच फिलिंग असतात. आणि मग त्याला अंघोळ करून आणला, म्हटलं रेडी करावं. आणि मग मी छोटी मोठी तयारी, तसं मम्मी आणि दीदी येणार होती करायला, पण म्हटलं आपण पण थोडंसं करून ठेवावं, जेणेकरून बसून गप्पा मारता येतील. नाहीतर काय होतं, करण्यामध्येच वेळ निघून जातो. म्हणून मी सगळं रेडी करून घेतलं होतं. दुपारसाठी आम्ही साबुदाण्याची खिचडी खाणार होतो, म्हणून ती बनवली. अर्णवलाही भरून घेतलं, जेणेकरून म्हटलं अर्णव झोपेल. पण मुलांचं कसं असतं ना, ज्या वेळेला आपलं काही काम असेल किंवा म्हणजे लहान असल्यावरती असंच असतं. आज तो झोपला देखील नाही, रोज झोपणारा झोपलाही नाही आणि म्हणजे काहीच करूनही द्यायला तयार नव्हता. खुशीने खूप घेतलं, पण मधून अधून जोपर्यंत खुशी त्याला घेत होती तोपर्यंत म्हटलं पुलाव करून घ्यावा, कारण जास्त क्वांटिटी असल्यामुळं कसं होतं, खूप वेळ लागतो आणि असं म्हणजे नॉर्मल थोडासा लगेच शिजतो, पण जास्त शिजत नाही. म्हणून मी पूर्ण कटिंग वगैरे आधीच करून ठेवली होती. म्हणून फोडणी वगैरे टाकून घेतली आणि डेकोरेशनवाले पण आले होते. मग त्याच्यामध्ये तर बिलकुल अर्णव एकदम साईडलाच बसला होता, पण मी फोडणी घातली त्याच्यामुळं निवांत झाली होती. फक्त येऊन हलवण्याचंच बाकी राहिलं होतं काम. आणि म्हटलं की चपातीचं पीठ वगैरे भिजवावं, पण मम्मी म्हटली होती करू नको दीदी पण, की आम्ही आल्यावरती करू, तू निवांत बस. तर म्हटलं रेडी तर काही झाली नव्हती, तर म्हटलं नेल पेंट तरी बसून बसून लावून घ्यावी, कारण नेल छान वाटतात. आणि आता अर्णव झाल्यापासून मला लावायला वेळ भेटत नाही, नाही तर मी नेहमी लावायची, मला आवडते असं राहण्यासाठी. म्हणून मी लावली. खुशीने माझ्या पायांना लावली, म्हटली मम्मा मी लावते तुझ्या पायांना. तर म्हटलं ठीक आहे लाव. आणि मग डेकोरेशन सुरू झालं. अर्णव पण खूप छान बसून बघत होता की कसं होतं डेकोरेशन. म्हणून मी अधूनमधून येऊन पुलाव बघा किती छान झाला आहे. शेवटची क्लिप मला घेता नाही आली, कारण अर्णवनी खूप म्हणजे खूप रडत होता, झोपला पण नाही. आणि आता जिथून ही सगळीजण आली, माझी बहीण आली, बहिणीच्या मुली आल्या, सगळ्यांना असं वाटत होतं घ्यावं, पण अर्णव कुणाकडेही गेला नाही. आणि मम्मी पप्पा गावावरून माझ्या आले होते. असा व्हिडिओ कॉलवरती खूप छान सगळ्यांशी बोलतो, छान इंटरॅक्ट करतो, पण समोर बिलकुल मला सोडायलाच तयार नाही. म्हणजे त्याला लिटरली पाणीही मला देता नाही आलं, ते पण खुशीने आणि दीदीनीच दिलं. म्हणून म्हटलं आत्तापासून माझी एवढी म्हणजे हालतच खराब झाली होती. मग मी नंतर काही नाही केलं, पुलाव बनवून ठेवला होता आणि पीठ भिजवून ठेवलं होतं. मग नंतर मम्मीनी आणि दीदीनीच सर्व केलं. आम्ही फक्त बसून होतो, काहीच करून देत नव्हता म्हणून घेऊन, पण तेही किती वेळ माणूस घेऊन बसणार ना. आणि मेन ह्याचे डॅडा नव्हते घ्यायला. झोपायचे तर झोपायचंही नव्हतं, झोप खूप आली होती. हेरवी 5 मिनिटात असं घेतलं जवळ ना की झोपतो, पण त्याला झोपायचं पण नव्हतं, कारण खूप सर्व लोक होती. मुलांनाही छान वाटतं असं बघायला. म्हणून लहान मुलं असतील तर शक्यतो आपण घरी प्रोग्राम वगैरे केलेले बेटर असतात, ते मला आज तरी खरंच कळलं. कारण असा जर मुलगा बाहेर रडला तर कसा कार्यक्रम करणार आणि कसं रेडी होणार. आणि लिटरली केक कटिंगच्या आधी तो जो रडत होता ना, मला तर असं वाटलं
की हा कसा बड्डे करील, केक तरी कट करेल ना, हाच मला प्रश्न पडला होता. परंतु अर्णवचं तेवढं आहे, बारशाच्या टायमाला लहान होता, पण बारशाच्या टायमाला एवढी सगळी लोकं आली होतीत ना, तर सगळ्यांकडे जाऊन त्यांनी फोटो काढले होते. कुणाकडेही रडला नव्हता आणि खूप छान असा त्याने प्रोग्राम केला होता. म्हणून आजही मला तसंच वाटलं होतं, पण त्याचं रडण्याचं हे बघून तर नाही कळलं. पण नंतर त्याने व्यवस्थित हँडल केलं, फोटो वगैरे काढले आणि कुणाकडे गेला नाही. पण छान म्हणजे माझ्याकडे राहिला आणि माऊनी गिफ्ट आणलं होतं डेकोरेशनला मॅच होईल असं. माऊचा ड्रेस घालायचा होता बड्डेला, कारण दीदी म्हटली होती की आमचा ड्रेस पाहिजे आमच्या भावासाठी, म्हणून तिने मॅचिंग आणलं होतं. आणि हा एवढा शांत ह्याच्यासाठीच बघतोय कारण माऊनी कॅडबेरी दिली होती आणि तो कॅडबेरी खात होता.